कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट हा आता उघडकीस आलेला आहे। 8647 हा कोड वापरून केलेल्या कटाची FBI नं चौकशी सुरू केलेली आहे। 86 हा हत्येचा कोडवर्ड आहे आणि ट्रम्प 47वे राष्ट्राध्यक्ष आहे, म्हणूनच त्यांच्या हत्येसाठी खटला क्रमांक 8647 हा कोड जारी करण्यात आलेला आहे। या प्रकरणी आता FBIचा माजी संचालक जेम्स कोमी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे। आपण बघतोय अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प यांच्यावर गोळीबार झालेला आणि या गोळीबारात ट्रम्प हे थोडक्यात वाचलेले। ट्रम्प यांच्या हत्येचा कट जो आहे तो आता रचला जातोय आणि याची चौकशी सुद्धा सुरू झालेली आहे। आणि आता पुढची बातमी बघा मोठी आहे, कारण भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलावी आमिर खान मुत्तकी यांच्यासोबत चर्चा केली आहे। तालिबान्यांनी अफगाणचा ताबा घेतलाय आणि त्यानंतर प्रथमच भारत आणि अफगाणिस्तानमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली आहे। अफगाणिस्ताननं पहलगाम हल्ल्याच्या केलेल्या निषेधाचं भारताकडून स्वागत करण्यात आलेलं आहे। शत्रूचा शत्रू हा आपला मित्रच असतो, या अनुषंगानं आता ही चर्चा सध्या सुरू झाली आहे। आणि भारतीय सैन्याची ताकद आता आणखी वाढणार आहे, कारण ऑपरेशन सिंदूरमुळे सरकार आपलं संरक्षण बजेट आणखी वाढवण्याचा विचार करत आहे। डिफेन्स बजेटमध्ये 50,000 कोटींची वाढ होणार आहे। एकूण खर्च तब्बल 7 लाख कोटींच्या वर जाणार आहे। संरक्षण अर्थसंकल्पामध्ये लवकरच अतिरिक्त तरतूद केली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सशस्त्र दलांच्या गरजा, आवश्यक खरेदी आणि संशोधन विकासासाठी ही अतिरिक्त तरतूद केली जाऊ शकते। ही अतिरिक्त तरतूद नवीन शस्त्र आणि दारुगोळा तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी खर्च करायची आहे। तर लवकरच भारत आणखी बलशाली होणार आहे। पुढची बातमी, पहलगाम हल्ल्याआधी पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यानं हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य केली आहे। असीम मुनीरनं हिंदू आणि मुस्लिमांना एकमेकांपासून वेगळं म्हटलेलं होतं। काश्मीर पाकिस्तानच्या गळ्यातील नस आहे असं त्यांनी म्हटलेलं। दरम्यान अमेरिकेत दहशतवादी हल्ला करण्यापूर्वी ओसामा बिन लादेन यानं सुद्धा काश्मीरबद्दल एक असंच विधान केलेलं। भारताला धमकी देताना लादेनने भारत आणि अमेरिकेला सर्वात मोठे शत्रू असं संबोधलेलं होतं। एकंदरीत आपण जर बघितलं तर त्यामुळे असीम मुनीर लादेनची स्वप्न पूर्ण करतोय का, हा सवाल सध्या उपस्थित केला जातोय। पहलगाम हल्ल्यामध्ये अमेरिका कनेक्शन समोर आला। मित्र म्हणणाऱ्या अमेरिकेने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला। तो नेमका कसा? पहलगाम हल्ल्याचा कट कसा रचला आणि अमेरिकन कंपनीने आता दहशतवाद्यांना नेमकी मदत कशी केली आहे, पहा या संदर्भातला हा खास आणि सविस्तर रिपोर्ट। पहलगाम हल्ल्यात सर्वात मोठा खुलासा, हल्ल्यासाठी पाकला अमेरिकन कंपनीची मदत। वर्षभरापूर्वी कसा रचला पहलगामचा कट? बावीस एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याचा कट 1 वर्षांपूर्वीच रचला गेला होता। हो, तुम्ही ऐकताय ते अगदी खरंय। दहशतवाद्यांनी वर्षभरापूर्वीच पहलगामचा कट रचला होता आणि हा कट रचताना चक्क मित्र राष्ट्रातील अमेरिकन कंपनीनं त्यांना मदत केली होती। ती कशी, पाहूया। जून 2024 मध्ये पाकच्या BSI न दिली पहलगामच्या सॅटेलाइट फोटोंची ऑर्डर। 12 एप्रिल 2025 ला पहलगामच्या 4 फोटोंची ऑर्डर। अमेरिकन कंपनीनं काढले पहलगामचे सॅटेलाइट फोटो। पाकच्या BSI कंपनीकडून या फोटोंची खरेदी। BSI कडून हे फोटो पाक सैन्याकडे आणि नंतर लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्याकडे हे फोटो ISIच्या हाती। की पहलगाम हल्ल्याची तयारी त्यांनी जवळजवळ 1 वर्ष आधीपासून सुरू केली होती।
तर सुरुवातीला त्यांनी काय केलं होतं तर त्यांनी त्या ज्या भागात जायचं होतं तिथे सगळे सॅटेलाईट फोटोग्राफ घेतले होते. त्यांची म्हणजे त्यांचं जे आपापसात बोलणं होतं तर ते मोबाईलवरती होत नव्हतं, ते चीनी सॅटेलाईट फोनवरती होत होतं, ज्याच्यामुळे आम्हाला ते कधी त्याच्यावरती ऐकता येत नव्हतं. त्यांनी जे मॅप्स वापरले त्यांनी चीनी मॅप वापरले आहेत, तर ज्याच्यामुळे त्यांना ते कुठे गेले कसे गेले हे काहीही ट्रेस करता येत नव्हतं. अमेरिकन सॅटेलाइट कंपनीकडून खरेदी केलेले फोटो पहलगाम हल्ल्याचा कट रचण्यासाठी दहशतवाद्यांना उपयुक्त ठरले आणि त्यामुळे पाकच्या BSI सोबत अमेरिकन सॅटेलाइट कंपनीचा पहलगाम हल्ल्यामध्ये सहभाग पाहायला मिळतोय. त्यामुळे दहशतवाद्यांना पोषणाऱ्या पाक सोबत अमेरिकाही पहलगाम हल्ल्यातील निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला तेवढीच जबाबदार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. आणि आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे बघा, कारण कारागृहामध्ये शिवसेना ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेलं नरकातला स्वर्ग हे पुस्तक सामच्या हाती लागलंय. संजय राऊत यांनी या पुस्तकामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कसं वाचवलं याबाबत खळबळजनक दावा केलाय. तर या पुस्तकात बाळासाहेबांनी अमित शहांवरती उपकार केल्याचं म्हटलंय. अमित शहा गुजरातच्या दंगलीनंतर प्रचंड अडचणीत होते, त्यानंतर बाळासाहेबांनी अमित शहा यांची कशी मदत केली या संदर्भात संजय राऊत यांनी या पुस्तकात लिहिलंय. मी त्याला गौप्यस्फोट म्हणत नाही. नरकातला स्वर्ग हे जे पुस्तक उद्या प्रसिद्ध होत आहे, ते पुस्तक हे ज्या पद्धतीने मला तुरुंगात पाठवलं, 100 दिवसापेक्षा जास्त काळ मी तुरुंगात राहील. ते तुरुंगातले अनुभव आहेत आणि त्या निमित्तानं भूतकाळातल्या ज्या घटना घडल्या त्या या तुरुंग माझ्या प्रवासाशी संबंधित आहेत. आणखी एक मोठी बातमी आजच्या दिवसभरातली, खरं तर ही सर्वात मोठी बातमी आहे, कारण उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं 25,000 कोटींचं परदेशी कर्ज घेतलेलं आहे. बघा, या वर्षातलं हे भारतातलं सर्वात मोठं परदेशी कर्ज आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार हे कर्ज 55 बँकांनी एकत्र येऊन दिलंय. रिलायन्स इंडस्ट्रीजनं हे कर्ज 2 भागांमध्ये घेतलंय. पहिला भाग $2.4 अब्ज आहे, तर दुसरा $462 दशलक्ष आहे. तर दरम्यान हा करार भारतीय कंपन्या जागतिक बाजारामध्ये किती मजबूत स्थितीत आहेत हे दाखवतो. आणि आता या क्षणाची मोठी बातमी, कोणत्याही युती आघाडीच्या भरवशावर राहू नका. राज ठाकरेंचे मनसे कार्यकर्त्यांना आदेश बघायला मिळत आहे. युतीचं काय करायचं ते मी बघतो, असंही राज ठाकरे म्हणाले. कोणत्याही युती आणि आघाडीच्या भरवशावर राहू नका, युतीचं काय करायचं ते मी बघतो, तुम्ही तुमची तयारी करा. राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना या सूचना केलेल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात मनसेची आढावा बैठक होती आणि या दरम्यान या सूचना त्यांनी केल्या. अधिकचे अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून. वैदेही, आपण बघतोय कधी शिंदेची शिवसेना आणि राज ठाकरे यांची युती होणार, तर कधी ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा असताना राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मात्र एक वेगळेच आदेश दिले असल्याचं दिसतंय. काय या संदर्भातली सविस्तर अपडेट? नक्कीच आपण बघतोय की मुंबई महानगरपालिका निवडणुका 4 महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत आणि अशातच कार्यकर्त्यांमध्ये कुठलाही संभ्रम राहू नये यासाठी राज ठाकरे सावध पवित्रा घेताना बघायला मिळत आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातले अनेक नेते जे आहेत ते राज ठाकरे यांची भेट घेताना बघायला मिळत आहेत. युती होणार असल्याची चर्चा रंगते. तर दुसरीकडे 2 भाऊ एकत्र महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघायला मिळणार अशा संदर्भातली विधानं केली जात आहेत. स्वतः संजय राऊत सकारात्मक असल्याचं म्हणतायत. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निश्चितच एक संभ्रम आहे आणि ऐन निवडणुकीच्या काळामध्ये कार्यकर्ता हा संभ्रमित राहू नये आणि त्याचा परिणाम विरोधकांना विजयामध्ये होऊ नये यासाठी राज ठाकरे सावध पवित्रा घेताना बघायला मिळतात. निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी वैदेही. तर आपण बघतोय राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना हे आदेश दिले, युतीच्या भरवशावर राहू नका असं राज ठाकरे यांचं म्हणणं आहे. आपण बघितलं होतं काही दिवसांपूर्वीच उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली होती आणि उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्या भेटीमध्ये
युती आघाडी संदर्भात किंवा कोणत्या राजकीय गोष्टी संदर्भात चर्चा झाली नाहीये असं उदय सामंतांनी सांगितलं होतं. मात्र आता पुन्हा युतीचं काय करायचं ते मी बघतो मात्र तुम्ही तुमची तयारी करा, तुम्ही कामाला लागा असं राज ठाकरे म्हणाले. आणि आता पुढे बातम्यांचा वेगवान आढावा वॉर 20 मध्ये. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज गुजरातच्या दौऱ्यावर आहे. गुजरातमधील भुज एअरबेसला ते भेट देणार आहेत. तर यावेळेस ते सैनिकांसोबत संवाद साधणार आहे. भुज एअरबेस सुरक्षेचा राजनाथ सिंह हे आढावा घेणार आहेत. पाकिस्तानचं अवॉक्स विमान भारताच्या ब्रह्मोस मिसाईलने पाडलं. पाकिस्तानच्या माजी हवाई दल प्रमुखांनी मौल्यवान अवॉक्स विमानाचा नाश केला. तर अवॉक्स हे एक पाळत ठेवणारं विमान आहे, ज्याला स्काय आय असंही म्हटलं जातं. अवॉक्स विमान पाकिस्तानचा अभिमान होता आणि हे ते पाकिस्तानचं सर्वात आधुनिक विमान होतं. पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या तुर्कीला भारतातून दणका दिलेला आहे. तर मुंबई विमानतळ या ठिकाणी ग्राउंड स्टाफ हाताळणारी सेलेबिनास या तुर्की कंपनीसोबत आता करार रद्द झालाय. या कंपनीला विरोध करण्यासाठी शिवसेनेतर्फे 12 मे रोजी एल्गार मोर्चाही काढण्यात आला होता. पाश्चात्य देश भारत आणि पाकिस्तानला एकमेकांविरुद्ध उभे करताय असं रशियाच्या परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्रोव्ह यांनी म्हटलं. पाश्चात्य देश भारताचा वापर चीन विरुद्ध करू इच्छितात असं त्यांनी म्हटलंय. भारत आणि पाकिस्तानमधील तणावावरून रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाश्चात्य देशांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले. आणि आता उर्वरित घडामोडी झटपट 100च्या माध्यमातून. पिंपरी चिंचवडच्या वालेकर वाडीमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यानं नैराश्यातून आत्महत्या केली. 10वी बोर्डाच्या परीक्षेत 75% गुण मिळाल्यानं त्यानं हे पाऊल उचललंय. उमंग लोंढे वय वर्ष 16 असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये जानेवारी ते एप्रिल 2025 दरम्यान डेंग्यू सदृश आजाराच्या प्रमाणात वाढ झाली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं तब्बल 422 संशयित रुग्णांची नोंद केली. या संशयितांपैकी 31 जणांना हा आजार असल्याचं निदान झालेलं आहे. मावळातील नागरिकांसाठी मोफत डायलिसिस उपचार सुविधा सुरू करण्यात आल्या. कान्हे फाट्याजवळ आता गरजू रुग्णांनाही दिलासादायक सुविधा उपलब्ध आहे. मूत्रपिंड विकारांनी ग्रस्त रुग्णांसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. भंडाऱ्याचे खासदार प्रशांत पडोळे यांनी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे, फुटलेले नाले आणि पिण्याच्या पाण्याची समस्या, त्यासाठी होणारी लोकांची पायपेट यावरून पडोळे संतापले. पावसाळ्यापूर्वी सर्व कामं पूर्ण करा हे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. पवनार ते पत्रादेवी महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या कामात शासनाद्वारे सुरुवात झाली आहे. या महामार्गासाठी यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. शक्तीपीठ महामार्ग एकूण 802 किलोमीटर लांबीचा आहे. त्यापैकी 137 किलोमीटर लांबी यवतमाळ जिल्ह्यातून जाते. कोल्हापूरमधील शिये इथे वारकरी संमेलन आणि वारकरी बालसंस्कार शिबिराचं आयोजन झालं. या शिबिराची सांगता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते करण्यात आले. बालमनाला आकार आणि संस्कार देण्याचं काम पुढे सुरू ठेवा, ते कुठेही थांबणार नाही अशी ग्वाही शिंदेंनी या दरम्यान दिली. भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील निलज इथे बनावट गुणपत्रिका तयार करून अंगणवाडी सेविकेची नोकरी मिळवल्याची घटना घडली आहे. प्रेरणा वर्मा असं फसवणूक करणाऱ्या महिलेचं नाव आहे. या संदर्भात महिला बालकल्याण विभागाला तक्रार करण्यात आली आहे. पुढील तपास सध्या या संदर्भातला केला जातोय. पंढरपुरात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळानं पहिल्या जनता दरबाराचं आयोजन केलं. महामंडळाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणं आणि अडचणी सोडवणं या दरबाराचं उद्दिष्ट आहे. पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा आणि माळशिरस तालुक्यातील 500हून अधिक तरुण उद्योजक यामध्ये सहभागी देखील झाले होते. अमरावतीच्या समाजसेविका गुंजन गोळे यांना बलात्काराची धमकी आलेली आहे. इम्रान नावाच्या इस्मानं ही धमकी दिलेली आहे. शिवीगाळ करण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. गोळे अनाथ आणि HIV बाधित मुलांचा सांभाळ करतात. अष्टविनायकातील महागणपती रांजणगावमध्ये संकष्टी चतुर्थीनिमित्त सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आलं. मोठ्या संख्येने महिलांनी यामध्ये सहभाग घेतला आणि यावेळेस बाप्पाचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवलाय. अमरावतीमध्ये तुरीची हमी दरानं शासकीय खरेदी मंगळवारपासून संपली. मात्र 5,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांची तूर खरेदी विना पडू नये. शिवाय तूर खरेदीसाठी जिल्ह्याला मिळालेलं लक्षांकही पूर्ण झालेलं नाहीये. त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी सध्या केली जाते.
नांदेडमध्ये भुईमुग काढणीला वेग आलाय, मात्र उत्पादन घटतं, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. काढणीला मजूर देखील मिळेना असेच झालेले, परिपक्व फलधारणा झालेली नाही, त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. वाघिणीवर वर्चस्व स्थापित करण्याच्या नादात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात 2 वाघांमध्ये झुंज झाली आहे. यामध्ये ब्रह्मा नावाच्या वाघाचा मृत्यू झालाय. जिंकलेला छोटा मटका नावाचा वाघ जखमी झालाय. वाघांना अधिवास क्षेत्र कमी पडतोय, त्यामुळे त्यांच्यामध्ये अधिवास आणि मादीकरता संघर्ष वाढलाय. बघूयात एक ब्रेकिंग न्यूज. लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू आहे आणि या अवकाळी पावसाचा फटका सर्वात जास्त उदगीर तालुक्याला बसलाय. आपण बघतोय पोल्ट्री फार्मचे पत्रे उडून गेलेत. सुमारे 600 ते 700 कोंबड्यांचा मृत्यू झालेला आहे. तर बामणी शिवारामध्ये वीज पडून 3 जनावरं आणि 24 मेंढ्या या दगावलेल्या आहेत. दरम्यान याचा सविस्तर आढावा आमचे प्रतिनिधी संदीप भोसलेंनी घेतला. बघूया. लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात मागच्या 3 दिवसापासून अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळतोय. आपण जर बघितलं तर उदगीर तालुक्याला सर्वाधिक फटका बसल्याचं पाहायला मिळतंय. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणचे जे पोल्ट्री फार्मचे शेड पत्रे होते, पत्रे देखील उडून गेलेले आहेत. जवळजवळ एक 650 कोंबड्या दगावलेल्या आहेत आणि जवळजवळ इथं पूर्ण स्टॉक होता सर सोयाबीनचा, मक्काचा. हे वादळी वाऱ्यानं पूर्ण उडून जाऊन पूर्ण भिजून नासाडी झाले सर त्यांचे. आत्ता मी सकाळी दुसऱ्या गोडामध्ये नेऊन याला वाळवलेलं आहे. जवळजवळ सर सगळा हिसाब लावता एक 4.5 ते 5 लाखाचं माझं नुकसान झालेलं आहे सध्या आणि ह्याच्यातून काही